परत जेवण सुद्धा झाले. आता अगं काय काय असं काय करती? प्रिशासाठी आजी बघा काय करते. 6च्या दरम्यान पादुका पूजन करायला घेईन. अरे काय चाललं तुझं? बघा प्रिशा मस्त अशी रेडी केले मी प्रिशाला. आणि हे बघा प्रिशा हसलं गगड. अरे वा, केलं आम्ही प्रिशाचं अन्नप्राशन. आता मस्त पादुका पूजन झालंय. आणि हे बघा व्ह्यू. हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज थोडा उशिरा ब्लॉग चालू केलाय मी. सकाळपासून आवरून वगैरे झाले, परत जेवण सुद्धा झाले. आता अगं काय काय असं काय करती? हा हे बघा काय चालू इथं बघा. आता 4:15 वाजले असतील. आणि प्रिशाही झोपली होती, तर ती झोपेतून उठली. आमचा काही मेकअप नाही झालाय बघा, आम्ही कसे दिसतोय. आणि आता प्रिशासाठी आजी बघा काय करते. तिला आई तांदळाचं काय करते तू? तांदूळ भाजून ठेवते ना? मस्त असे आंबेमोहर तांदूळ आहेत ना, ते स्वच्छ असे धुवून घेतले. परत निथळायला ठेवले, सुकून घेतले ते छान असे कपड्यामध्ये हे करून. आणि फॅन खाली सुकवलेत. आणि आता ती मस्त असे ते भाजतीये थोडेसे, हे बघा. आणि एका साईडला थोडीशी मुगाची डाळ सुद्धा तिने धुवून वगैरे सुकायला ठेवली होती. आणि ती सुद्धा ती पण हे करणार आहे का? हा, ती वेगळी भाजणार आहे. ती वेगळी. अर्धे तांदळाचं पीठ करणार आणि अर्धी डाळ तांदूळचं पीठ करणार. हा बघा, अर्ध तांदळाचं पीठ आणि अर्ध डाळ आणि तांदूळ हे मिक्स असं पीठ करून ठेवणार आहे. म्हणजे मग त्याची पेस्ट तिला पाजायची. हा, आणि आता आम्ही फर्स्ट असं तिला तांदळाची पेस्ट आहे ना, तांदळाची खीरच समजा. जसं तांदळाची खीर अप्पूला देणारे, तांदळाची खीर आजी करतीये. मला माहित नाही नेमकं कसं करतात काय, तर मला हे बघा मम्मी दाखवतीये. मम्मी आराम नाही का? आजीला आराम फक्त प्रिशाचंच करते. आजीला आरामासाठी बोलवलंय. आणि बघा असं कुठं असते करावं, आरामच करते. बाळाचं करते. बाळाचं. आता मला प्रिशाला रेडी करायचंय मस्त असं जरा. तिला मेकअप वगैरे करते तिचा. आणि तिला खाऊ घालायचंय ना. तिचं पाणी सुद्धा अजून तिला मी पाणी सुद्धा नाही पाजलेलं आहे. तर तिचं पाणी सुद्धा आहे ना मस्त असं पहिले चांगलं उकळून घेतलंय प्यायचं पाणी. आणि थंड करून ठेवलेले. तिला तेच पाणी देणार आहे, कारण पावसाचे दिवस आहे. पाण्यामध्ये पण सुद्धा बदल राहतो थोडंसं पाणी खराब सुद्धा येतं. त्याच्यामुळे मी उकळून वगैरे घेतलंय पाणी. आणि गार करायला सुद्धा ठेवलं होतं. आता मस्त पाणी तिचं गार झालंय इकडून. तर मस्त असं प्रिशाला रेडी करते. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आहे ना छान अशी शेवभाजी केली होती सकाळी. वरण भात कुरडई पोळी सगळं केलं. आणि मला पादुका पूजन सुद्धा करायचंय. अजून काय मी पादुका पूजन करायला नाही घेतलंय, कारण सगळे ह्याच्यातच वेळ गेला आमचा. आता कधी 5:30-6 वाजता ना, 5:30-6च्या दरम्यान पादुका पूजन करायला घेईन. अरे काय चाललं तुझं? गळ्यातलं ओढायचं काम चाललंय. पादुका पूजन वगैरे करायला घेईल. मस्त अशी खीर वगैरे करायची आहे. आता बघू, पहिले आता प्रिशाचं करते. चला रेडी व्हायचं ना. चला चलो चलो. तिला काही नाही बरं पडतं. बघा प्रिशा मस्त अशी रेडी केली मी प्रिशाला. आणि हे बघा प्रिशा हसलं. आणि प्रिशाची खीर सुद्धा रेडी आहे बघा. तांदळाची खीर आणि पाणी. घ्या घ्या घ्या, खाऊ घ्या खाऊ. पाय लागले. हे बघा, काढू नका बाहेर, घ्या. गगड. अरे वा, केलं आम्ही प्रिशाचं अन्नप्राशन. थोडक्यात हळूहळू हळू चुतू चुतू दर. घ्या घ्या, चुचू आली चुचू. चुचू आली चुचू. सुरू करावं लागेल मला. चुचू ये गचू. ये
खुळखुळा कुठे गेला? चूचू आली चूचू. फुरक्या नको वाजवू. या. नाही तिला चव बदलली तर पण काढून टाकली. मार. काढून टाकलं. नाही ती हे बघा आता इकडून भरले या. तिला ना ते मी ते बांधायचंच घेऊन येते. थांब. काय काय म्हणतात त्याला, काय नाही ते चालू आपण, म्हणजे कसं मागून बांधल्यावर कसं काढणार मग. त्रिपुरारी अनिरुद्धाय नमः. ओम त्रिपुरारी अनिरुद्धाय नमः. ओम त्रिपुरारी अनिरुद्धाय नमः. ओम त्रिपुरारी अनिरुद्धाय नमः. ओम त्रिपुरारी अनिरुद्धाय नमः. आता मस्त पादुका पूजन झालंय आणि हे बघा व्ह्यू. खूप छान वाटतंय. आता जस्ट पादुका पूजन केलंय आणि मी बोलले होते की 4:30 नाही 5:30च्या आसपास मी करणार होते, पण जमलंच नाही त्या टायमाला मला पादुका पूजन करायला, कारण आवरण्यातच वेळ गेलेला आहे, म्हणून त्या टायमाला काही जमलं नाही. मग आता मला पादुका पूजन झालंय आणि आता 9:15 वाजलेत आणि आता पादुका पूजन झालंय. आता मस्त असं जेवण वगैरे करायचंय आणि साहेब पण आलेत, त्याच्यामुळं काय आम्ही सगळ्यांनी सोबत मिळून पादुका पूजन केलं. आणि हे बघा किती छान वाटते. प्रिशा तर काय, प्रिशा झोपली. खरंच खूप छान वाटतंय. आता मस्त असं आहे ना, स्वयंपाक तर काही एवढा नाहीये, स्वयंपाक केलेला होता. मग आता फक्त जेवायला घ्यायचंय, नैवेद्य अर्पण करायचंय, झालं. चला तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.